सकाळच्या नाश्त्याला काय करायचं हा प्रश्न सगळीकडेच असतो. तर आज म्हटलं चला ऑमलेट चपाती करूया. आणि नेमकं ना थंडीमुळे दर्शनची बोटं जी आहेत ना ती अशी पूर्ण फाटली, त्यामुळे त्याला घाससुद्धा उचलता येत नव्हता. तर म्हटलं चला आता त्याला आपणच भरवूया, कारण सुरुवातीला मी त्याला फक्त घास बनवून दिलेले. नंतर म्हटलं आपणच भरवून टाकूया, आणि तो काम करत होता म्हणून भरून घेतलं. काल लग्नाला गेलेली तेव्हा घातलेल्या सगळ्या वस्तू होत्या त्या बाहेरच ठेवलेल्या होत्या. त्या म्हटलं आता ठेवून घेऊया. तर त्यासाठी आता क्लास झाल्यानंतर सगळ्यात आधी हेच करायला घेतलं. तर सगळे डबे आहेत ना आता हे घेतल्यामुळे ना मला खूप सोपं पडतं. त्या वस्तू डब्यांमध्ये ठेवून दिल्या की एकदम मोकळं वाटतं, आणि ना एक वाटतं की नेक्स्ट टाईम आपल्याला प्रत्येक वस्तू हाती लागेल. संध्याकाळी क्लास झाल्यानंतर घरी जाता जाता मी आलेली आहे सोमवार बाजारात, कारण सोमवार बाजारसुद्धा आता सुरुवात झालेला आहे ना. तर म्हटलं थोडे शेंगदाणे वगैरे घ्यायचे होते, त्यासाठी मी आली. पण आज कोणच बसले नव्हते. तर इथे रताळे दिसले, पण रताळेंना अगदी 50 रुपये पाव किलो म्हटल्यानंतर मी हातात घेतलेला रताळा तसाच ठेवून दिला आणि घरी आले. आता घरी आल्यानंतर आमच्याकडे पाहत आहे आता दोन्ही पण सगळीकडून म्हणजे मुलंच मुलं, आणि ह्यांच्यामध्ये माझी मजा एवढी भारी असते ना की कसा वेळ जातो हेच कळत नाही. पण नाही नाही म्हणता बघा, आता मी 2-3 भाज्या पण आणल्या, टोमॅटो पण आणलेले आहेत, आणि काल सुकवून घेतलेली मेथीची भाजी आहे, त्याची आता पराठे बनवायचे आहेत. चला तर नेक्स्ट ब्लॉग नक्की पहा.